भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांचा आज मुख्यमंत्री पदाचा सोहळा मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये पार पडतोय आणि यासाठी प्रत्येक पक्षाकडून महायुतीच्या आपापली निमंत्रण पत्रिका जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। माझ्या हातात सध्या शिवसेनेची निमंत्रण पत्रिका ही निमंत्रण आपण पाहतो या ठिकाणचं शिवसेनेकडून आलेलं आहे आणि यामध्ये धनुष्यबाण, कमळ चिन्ह आणि राष्ट्रवादीचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळते। आग्रहाचं निमंत्रण आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथविधी सोहळा देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून आणि सन्मानित उपमुख्यमंत्री तथा मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आपण उपस्थित राहावे ही आग्रहपूर्वक विनंती अशा आशयाची ही निमंत्रण पत्रिका आपण या ठिकाणी पाहायला मिळतो। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांची जी निमंत्रण पत्रिका आहे ही गुलाबी आहे, शिवसेनेची भगवी आहे आणि या गुलाबी निमंत्रण पत्रिकेमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होतील असं स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे। पण शिवसेनेची जी निमंत्रण पत्रिका आहे यामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा असा आशय आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत की नाही हा सस्पेन्स अजूनही कायम आहे। जी माहिती शंभूराजे देसाई, संजय शिरसाट आणि इतर मंत्र्यांनी दिलेली आहे त्यानुसार ते मुख्यमंत्री यांना विनंती केल्यानंतर आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी राजी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं असलं तरी देखील जी निमंत्रण पत्रिका छापण्यात आलेली आहे त्यामध्ये असा कुठलाही उल्लेख नाही आहे। त्यामुळे हा सस्पेन्स अजूनही कायम आहे आणि हा सस्पेन्स नेमका कधीपर्यंत संपणार आहे, या सस्पेन्सवरून पडदा नेमका कधीपर्यंत उठणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्यामुळे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे की गृह खातं हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जातंय का आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे आज शपथ घेणार का, नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवंत, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।